श्री मलंगगडावरील काही बांधकामांबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात लवकरच अपेक्षित असलेला निर्णय येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। माघी पौर्णिमेच्या दिवशी श्री मलंगनाथ गडावर पुन्हा एकदा भक्ती, आस्था आणि उत्सवाच्या संगमानं उजळून निघाला। या भव्य उत्सव यात्रेबाबत माहिती देताना हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही मलंग यात्रा गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असून यापुढेही याच उत्सवात सुरू राहील असं सांगण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडावर श्री मच्छिंद्रनाथ बाबांच्या समाधी स्थळाचं दर्शन आणि पूजा केली। यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। राज्यभरातून तसंच परराज्यातूनही हजारो लाखो भाविक मलंगनाथांच्या दर्शनासाठी मलंगगडावर दाखल होतात। नाथांच्या समाधीचं दर्शन घेत भक्त भावविवश होत असून परिसरात दिवसभर नाथांचा जयघोष घुमत होता। यात्रेनिमित्त संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणातही न्हाऊन निघालं। यावर्षी यात्रेला विशेष स्वरूप प्राप्त झालं असून भाविकांसाठी फ्युनिक्युलर रोपवे सेवा सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे वयोवृद्ध, महिला आणि चालण्यास अडचण असलेल्या भाविकांनाही सहजपणे मलंगनाथांचं दर्शन घेता आलं। पूर्वीपासूनच वंचित राहणाऱ्या अनेक भक्तांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरत असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली सेवा अखंडपणे सुरू ठेवण्याचं काम आजही भक्त आणि सेवाभावी संस्था करत असून यात्रेचा अनुभव अधिक सुखकर आणि सुरक्षित बनण्यावर भर दिला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान मलंगगड परिसरातील मालमत्तांबाबत न्यायालयात प्रकरण सुरू असून लवकरच यावर न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं।